मी आशिष कोकाटे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे. आणि मी मैत्रीणच म्हणतो, कारण की मैत्रिणीसोबत सर्वच काही शेअर करू शकतो. मी अर्धांगिनी आणि मैत्रीण माझी विजया, मॅडमच्या मोठ्या बहीण, त्यानंतर छोट्या बहीण गौरी, वैशाली पिसाळकर, गौरी गावंडे, जोशना नाव आहे त्यांचं, तसं गौरी गावंडे म्हणून ओळखतो आम्ही. सुशील भाऊ, गौरींचे मिस्टर माझे साडू भाऊ आणि गौरींचे हजबंड. त्यानंतर माझा साळा विशाल, देन हे यांचे साडे. बघा नेटवर्क कुठं चालतं, बघा तुमच्या उघड्या डोळ्याने. आशिष कोकाटे सर, विजया मॅडम हसबंड वाईफ. विजया मॅडम तुमच्या किती बहिणी आहेत? 2 बहिणी आहेत. तुमचं नाव? वैशाली मॅडम मोठ्या बहीण आणि गौरी गावंडे छोटी बहीण. तिघी बहिणी. तिघीच बहिणी आहे? तिघी बहिणी. चौथी असते ना, चौथी बहिणी गेली. ती चौथी बहीण आहे. असं हे स्नेहल पिसाळकर. स्नेहल त्यांच्या अच्छा, जाऊ बाई. वैश म्हणत भाऊजाई जाऊ बाई है ना? आणि ही वहिनीची वहिनी. बापरे बाप, वहिनीची वहिनी, मामाचा मामा, साड्याचा साडा. बघा जरा लक्ष द्या. आणि हे इकडे कपल किती आहे? एक कपल तुमचा आहे? 4 कपल आहेत. 4 कपल आहे. 4 कपल आहे. सिंगल कोण आहे इथं? हे दोघं. तुम्ही सिंगल आहे. वैशाली पिसाळकर मॅडमचे दीर ओके. मनीष पिसाळकर. येस, मी माझ्याबद्दल सांगतो आधी. रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मला 17 वर्ष झालेत. मी काम करतोय. अगदी शाय, बोलत नव्हतो कोणासोबत, शांत, एकलकोंडा. माझ्या कामाशी काम, हुशार होतोच लहानपणापासून. आई नेहमी म्हणायची, हा शांत आहे, हुशार आहे. तो पगडा डोक्यावर होता. 2021 मध्ये माझ्या घरात एक अनोळखी पाहुणा आला आणि स्थायी झाला. माझ्या मिसेसला नेफ्रोटिक सिंड्रोम झाला. आणि एव्हरीथिंग हॅज पर्पज. याला मी आता म्हणजे हे माझ्या बिईंगमध्ये आलेलं आहे. एव्हरीथिंग हॅज पर्पज. माझ्यासोबत वाईट झालं, परंतु येस, हिला आजार आला आणि तो चांगल्यासाठी आला. मी माझ्या आयुष्यात खुश नव्हतो. नोकरीत करत होतो, 7 लाख झाडं लावलीत मी, तिथे पण प्रामाणिकपणा होता. आयुष्य चांगलं चालू होतं. हिला आजार झाला. आम्ही शोधात होतो, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळे डॉक्टर केले, पण रिझल्ट येत नव्हता. पण शोधात होतो. माझ्या घराचं काम चालू केलं, याची शेवटची इच्छा म्हणून, कारण की डॉक्टरनी घाबरून सोडलं होतं. माझे सिनियर आहेत, त्यांचा फोन आला, फोकट सर डेमोला या, पाणी घेऊन या. मी किती पाणी घेऊन जावं डेमोला? 4 प्रकारचं पाणी घेऊन गेलो होतो मी. प्लॉटवरचं, घरचं, बोरचं, विधीचं, सगळंच. आणि डेमो बघितला, त्याच दिवशी निर्णय घेतला, कँगन मशीन आपल्या घरी असायला पाहिजे. जुळलो. कँगन करायचं नव्हतं. हरणे सरांचा फोन येत होता फॉलोअपसाठी. सर म्हटलं मशीन बुक करून टाका साड्याच्या नावावरती. सर म्हणे नाही सर, साड्याच्या नावावरती नका करू, तुमच्याच नावावरती घ्या. त्यांनी बघितलं असेल माझ्यात काहीतरी आणि जुळलो. 3 महिन्यात तिचा रिझल्ट नॉर्मल आला. आणि मग ठरवलं काहीतरी सांगायचं आहे आपल्याला. हे माझ्या मित्राच्या घरचा पण रिझल्ट आला. त्याची मिसेस पण 1.5 वर्षापासून बेडवरती होती, ती चालायला लागली आणि तो मला साष्टांग नमस्कार करायला आला. आणि मी त्या दिवशी ठरवलंय की हा आपल्याला कँगन रिकमेंडेड करायचा आहे. बघा, पर्पज इथे पण होता. युनिव्हर्सला मला एक मार्गदर्शक म्हणा किंवा होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी, लोकांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी उभं करायचं होतं. आणि माझं पहिल्यापासून होतं की हेल्पिंग अदर्स हे मला मोटिवेट करतं. आणि मी जे सिनियरनी सांगत गेलं ते करत गेलो. त्याच्यात काहीच हे नाही केला. याच्यात एक खास बात आहे की सिनियरने सांगितलं कोच फॉर लाईफ करा, मी केलं. देन विपश्यना मला 10 वर्षापासून करायची होती, पण योग येत नव्हते. त्यांनी सांगितले, मी केली. लँडमार्क करा,
टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्याचा, लँडमार्क करा. मी केला, काहीच म्हटलं नाही का करायचं. सिनियर जे सांगतात ते करायचं, हेच या बिझनेसचं सिक्रेट आहे, दुसरं काही सिक्रेट नाही आहे. आज मी तुमच्यासमोर उभा आहे. माझ्या मनात आता इंटिग्रिटी हा शब्द सर 2-3 एका इंटिग्रिटी शब्दावर जर काम केलं ना तर आयुष्य पलटू शकते. लँडमार्कचे खूप सारे डिस्टिंक्शन आहेत. इंटिग्रिटी, मी माझा शब्द जर पाळला तर झालं, खूप काही मिळतं. आणि त्यांनी माझं आयुष्य पूर्ण बदललेलं आहे आणि सर्वजण माझ्या सोबत आहेत, याचं प्राऊड फील करतो. आणि हे दैवी काम आहे आणि ते मी करत आहे. आणि ज्या वेळेस रिझल्ट मी ऐकतो ना, झोंबाळे मॅडमचा रिझल्ट, बाळ म्हणजे तू माझ्या आयुष्यात आधी आला असता तर मला 30 वर्ष जे भोगायला लागलं ते भोगला नाही लागलं असतं. ते मला इन्स्पायर करतं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विजया ठाकरे कोकाटे आहे. मी एक रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे. त्याचबरोबर मी ॲथलेटिक नॅशनल प्लेअर आहे. पण 2021 मध्ये मला नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा डिसीज झाला होता आणि त्या डिसीजमुळे मी इतकी माझं अस्तित्वच विसरून गेले होते की मी आधी काय होते, त्याच्यानंतर मी काय झाले. माझ्या अंगावर खूप स्वेलिंग होतं. मला माझ्या मैत्रिणी सुद्धा ओळखायच्या नाही. ज्या रेग्युलर मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायची त्या सुद्धा मला ओळखायच्या नाही की मी माझ्या अंगावर एवढं स्वेलिंग होतं. मग मी कंटिन्यू घरातच राहायचे आणि मला जगात एवढ्या सुंदर मुली 2 आहे की त्या जगातही नाही आहे, पण त्या मुलींना मी डोळा उचलून सुद्धा बघू शकत नव्हते, एवढा गंभीर आजार होता. आणि माझ्या बहिणी, माझा भाऊ, माझे आई वडील सर्व काही प्रयत्न करत होते की बाबा एवढी नॅशनल प्लेअर आहे, हिला अचानक कसा आजार झाला आहे. तर दवाखाने तर करतच होते, पण बाकी हिला कोणी करणी केली असेल, अजून काही काही विचार मनात यायचे की माझ्या सासूबाईंच्या, आईच्या, यांना त्या गोष्टी पटत नव्हत्या. पण हे लोक कंटिन्यू करायचे. मला जिथे जायचं, जिथे न्यायचं तिथे हे लोक न्यायचे. आणि माझ्या हाताला, पायाला सगळे धागेदोरे होते. माझ्या कॉटला सगळ्या पद्धतीने मला घेरून ठेवलं होतं, पण रिझल्ट मात्र काहीच येत नव्हता. जो मला नेफ्रोटिक सिंड्रोम झाला होता तो लक्ष्मीकांत बेर्डेला सुद्धा झाला होता. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, लक्ष्मीकांत बेर्डे हा मराठी नट आहे. त्याच्याजवळ काही पैशाची कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. त्यांनी कंट्रीतल्या तर मी म्हणते सर्व दवाखाने केले असेल, सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या असेल, पण रिझल्ट कुठेच नाही. कारण त्याच्याजवळ कँगन वॉटर नव्हतं, ते माझ्याजवळ होतं. कँगन नंतर माझे आजूबाजूचे नातेवाईक सर्वजण म्हणायचे की अचानक कसा काय रिझल्ट आला. 3 महिन्यात मला कँगन पिल्याच्या नंतर रिझल्ट आला. आणि त्याचबरोबर आमच्या घरात नाही का 5 जण आम्ही पाणी प्यायचो, मी, माझे सासरे, माझ्या 2 मुली आणि सर. तर आमच्या दोघांना जास्त रिझल्ट आला, कारण की दोघं आजारी होतो. माझ्या सासऱ्यांचे खूप गुडघे दुखायचे, 2 पायऱ्या पण चालू शकत नव्हते ते, माझ्या मुलीला पण कडेवर घेऊ शकत नव्हते. पण या पाण्यामुळे माझे 3 महिन्यात रिझल्ट चेंज झाले. आणि माझ्या डॉक्टरांनी मला म्हटलं डिपेंडेंट स्टिरॉइड 60 mgच्या सकाळी 60 mg स्टिरॉइड, संध्याकाळी 60 mg स्टिरॉइड द्यायचे. ते स्टिरॉइड पिल्याच्या नंतर जसं माणूस दारू पिऊन काय म्हणतं गुंगी दाखवते, काय म्हणतं मला समजत, सुस्ती येते, तसं मी भिंतीवर पडायचे. माझ्या हातापायाला खूप रॅशेस यायचे. शेतामध्ये पाणी दिलं नाही तर कशा भेगा पडतात शेताला, तशा माझ्या शरीराला भेगा पडल्या होत्या. आणि डॉक्टर म्हणाले की तुमची काय काय शेवटच्या इच्छा आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या. तुम्हाला डायलिसिस, नंतर किडनी ट्रान्सप्लांट. माझ्या बहिणींनी यांना म्हटलं भाऊजी तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या बहिणीला किडनी देतो. इथपर्यंत आमचा प्रवास चालू होता. खूप त्रस्त होतो. पैशाची काही कमी नव्हती, पण पैसा दवाखान्यात फक्त कागदाचं काम करत होता. मला कुठल्याही प्रकारचा आराम मिळत नव्हता. माझ्या लाईफमध्ये जेव्हा कँगन वॉटर आलं, 3 महिने कंटिन्यू मी पाणी पीत गेली. हे म्हणाले चला कँगन वॉटर घेऊ. मी म्हणलं अहो आपण जंगलात राहणारे लोक, जंगलातलं पाणी पिणारे लोक, पाण्याने कुठं काय होते, पाण्याने काही होत नाही. हे म्हणे आपण ट्राय करू म्हणून कँगन वॉटर आमच्या घरी आलं. नाही तर माझी इच्छा नव्हती की पाण्याने काहीच होत नाही. म्हणून मी यांना थँक्यू म्हणते की यांनी माझ्या विरुद्ध कोणती गोष्ट करत नव्हते, पण कँगन वॉटर आणलंय ट्राय करण्यासाठी. कँगन वॉटर पिल्याच्या नंतर 3 महिन्यात माझे रिझल्ट चेंज झाले. आणि जे आम्ही हॉस्पिटलमध्ये जायचे ते म्हणाले मला की मॅडम वाव तुमचे रिपोर्ट तर खूप चांगले येत आहे, तुम्ही काय करता. त्याच्यावर यांनी उत्तर दिलं की सर तुमच्याच औषधांचा कमाल आहे. त्यांना जर आम्ही म्हटलं असतं की त्यावेळेस की आम्ही पाणी चेंज केलं तर त्यांना थोडंसं वाईटही वाटलं असेल.
पण आम्ही TMPला जोडून होतो म्हणून यांनी यांची भाषा चेंज केली की नाही सर, हे तुमच्याच औषधाचा रिझल्ट आहे. मग असे 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, तेव्हा आम्ही डॉक्टरांना सांगितलं की नाही सर, आम्ही पाणी चेंज केलं. आम्ही कँगन वॉटर पितोय. ऑलरेडी त्यांना कँगन वॉटर माहिती होतं, पण जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं कँगन वॉटर पितोय, त्यांनी त्याच्यावर सर्च करायला लागले आणि माझा रिझल्ट पाहून त्यांनी कँगन मशीन घेतले. माझा रिझल्ट पाहून माझ्या नातेवाईकांनी, माझ्या भावानी, माझ्या दोन्ही बहिणींनी, माझ्या बहिणींनी सर्वांनी मशीन घेतली. कँगन वॉटर होतं म्हणून मी या स्टेजवर आहे आणि तुमच्यासोबत बोलत आहे. म्हणून मी कँगन वॉटरला खूप धन्यवाद मानते. माझ्या आईने मला जन्म दिला हे जग दाखवण्यासाठी, पण कँगन वॉटरनी मला चांगलं जीवन जगून हे जग पाहायला शिकवलं आहे. त्याबद्दल मी कँगन वॉटरचे, TMPचे सगळ्याचे धन्यवाद मानते. थँक्यू.